नागरिकांना मतदान करण्याचं केलं आवाहन. कोल्हापुरातल्या DKT शाळेच्या विद्यार्थ्यांचं नैसर्गिक साहित्याचा वापर करून दिवाळी साजरी करण्याचं आवाहन. वेस्ट टू बेस्ट या संकल्पनेतून बनवल्या दिवाळीच्या आकर्षक वस्तू. दीपावलीत दिवा, फराळ किंवा फटाके इतकंच महत्त्व अंगणात किंवा गॅलरीत लावलेल्या कंदिलालाही असतं. पालघर जिल्ह्यात विक्रमगड तालुक्यात विक्रमगड बांबू उद्योग प्रोड्युसर कंपनीनं बांबूंपासून पर्यावरणपूरक असे कंदील बनवले आहेत. आदिवासी महिलांनी बनवलेल्या या कंदिलांना केवळ देशातूनच नाही तर परदेशातूनही चांगली मागणी आहे. यंदा या महिलांनी सुमारे 3000 कंदील बनवले आहेत. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. आकाशकंदील, दिवे यांनी या काळात घरं उजळून निघतात. विक्रमगड तालुक्यामधल्या विक्रमगड बांबू उद्योग प्रोड्युसर कोऑपरेटिव्ह लिमिटेड या कंपनीच्या आदिवासी महिलांनी यंदाच्या दिवाळीकरता 3000पेक्षा जास्त बांबूचे सुंदर आणि सुबक असे आकाशकंदील तयार केले आहेत. यावेळी त्यांनी सप्तशृंगी, कळसुबाई, सह्याद्री, अंजनेरी असे जवळपास 4 प्रकारचे आकाशकंदील तयार केलेत. विशेष म्हणजे आदिवासी समुदायाची निसर्गाशी जवळीक असते आणि त्यामुळे यंदा या महिलांनी नैसर्गिक सौंदर्यानं नटलेल्या विशेष महत्त्व असलेल्या अशा गड, पर्वत, शिखरांची नावं या आकाशकंदिलांना दिली आहेत. या आकाशकंदिलांवर आदिवासी संस्कृतीचं प्रतीक म्हणून वारली पेंटिंग देखील साकारण्यात आली आहेत. आम्ही गेली 5 वर्ष हे कंदिलावर बांबूपासून कंदील तयार करत आहोत आणि ह्या वेळेस आम्ही विशेष म्हणजे वारली कंदील तयार केला आणि गावातून अतिशय उत्सवाचे वातावरण आहे की आम्हाला दिवाळीचे आधी पैसे भेटले, महिलांना खरेदीसाठी वेळ भेटेल आणि खरेदी करून महिला विविध प्रकारचे त्यांना जी कुटुंबासाठी लागणारे आहे साधन, दिवाळीसाठी फराळ म्हणा किंवा इतर, तर ते उपलब्ध करणार आहेत. तर आम्हाला खरोखरच आनंद आहे की केशवसृष्टीसारख्या संस्थेने विक्रमगडमध्ये जे विक्रमगड बांबू उद्योग नावाची जी कंपनी स्थापन केली आणि त्यातून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आणि जे सण आणि उत्सव हे महिला आता या बांबू प्रोजेक्टमधून पैसे कमावून करत आहेत. त्याचबरोबर घरातील मुले बाळे शिक्षणाचा खर्च आणि कौटुंबिक खर्च जो आहे ह्या महिला भागवत आहे. इथल्या 8 गावातल्या जवळपास 130 महिला आणि 20 पुरुष अशा 150 जणांनी एकत्रितरित्या 3000पेक्षा जास्त आकाशकंदील तयार केलेत. हे आकाशकंदील मुंबईसह देशातल्या इतर राज्यातही तसंच अमेरिकेत सुद्धा केशवसृष्टी संस्थेच्या माध्यमातून ऑर्डरनुसार विक्रीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे आता पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी महिलांनी बांबूपासून तयार केलेल्या आकाशकंदिलांना केवळ भारतातच नाही तर जगभरात पसंती मिळत आहे. विक्रमगडमधल्या टेटवाली गावात हे आकाशकंदील विक्रीसाठी ठेवण्यात आलेत. यंदा तयार केलेल्या आकाशकंदिलांपासून विक्रमगड बांबू उद्योग प्रोड्युसर कोऑपरेटिव्ह लिमिटेड या कंपनीच्या महिलांनी जवळपास 18 लाखांचं उत्पन्न मिळवलं आहे. त्यापैकी 11 लाखांचा निधी कामानुसार महिलांना देण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाचा दिवाळी सण आनंदात जाणार असल्याच्या प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केल्या आहेत. आम्ही कंदील बनवतो, राखी बनवतो. आमचे कंदील गेल्या वर्षीचे 2775 होते आणि राखी 48,000 आम्ही बनवली होती. ह्या वर्षीचे कंदील आमचे 4000 आहेत आणि राखी सर्व गावा मिळून 20,000 आम्ही राखी बनवले आहे. महिला शेतीचं काम आणि घरचं काम आणि इथे वेल काढून कंदील बनवायला येतात, म्हणजे दोन्ही कामं करतात. आणि ह्या वर्षी दिवाळीला काही खरेदी करायचं असेल तर पैसे हे अगोदरच अकाउंटमध्ये जमा केलेले आहेत आणि ते महिलांना त्यांच्या हजेरीनुसार वाटप केले जातील आणि महिला ह्या खूप खुश आहेत. बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याच्या या कलेमुळे आज पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या महिलांनी आता आपली कंपनी स्थापन केली आहे. बचत गटाच्या माध्यमातून सुरू झालेला हा प्रवास आता एका कंपनीत रूपांतरित झालाय. त्यामुळे आता या आदिवासी महिलांनी भारतासह 7 समुद्रापार परदेशातही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे असं म्हणायला हरकत नाही. दूरदर्शन बातम्यांसाठी नीता चौरे, पालघर. आता पाहूयात जालन्यातल्या महिला उद्योजकेची यशोगाथा.
निजामकालीन बाजारपेठेचं केंद्र असलेल्या जालन्यातून तयार होणाऱ्या अनेक वस्तूंना विदेशात मोठी मागणी आहे. आकाशकंदील, तोरण, मातीचे दिवे, लटकन, झुंबर तसंच गृहसजावट साहित्याची मागणी सिंगापूर, अमेरिका, जर्मनी, इंग्लंड या ठिकाणाहून सातत्यानं होत आहे. विशेष म्हणजे स्वदेशी उत्पादनं तयार करून श्वेता पिपरिये या जालन्यातल्या उद्योजक महिलेनं विदेशापर्यंत मजल मारली आहे. आतापर्यंत 300 पेक्षा जास्त पार्सल्सच्या माध्यमातून हे साहित्य विदेशात पाठवण्यात आल्यानं श्वेता यांचा हा व्यवसाय महिला उद्योजकांनाही प्रेरणा देणारा ठरत आहे. एक्चुअली हमारा आर्ट एंड क्राफ्ट का शॉप है. इसमें हम लोग सीजनेबल कुछ आइटम्स प्रोवाइड करते हैं लोगों को, और मार्केट में जितना भी कुछ मैन्युफैक्चरिंग हम लोग प्रोडक्ट बना सकते हैं हमारी स्टाफ की मदद से वो सब सप्लाई करते हैं. और हमारा जो भी कुछ रॉ स्टफ भी हम लोग सप्लाई करते हैं इसके साथ साथ ये क्राफ्ट आइटम्स बनाने वाले. और इसके साथ क्लासेस भी लेते हैं, ट्रूजो पैकिंग, उसके अलावा सीजनेबल जैसे कि गणपति के मंडप और उसके अलावा कृष्ण जन्माष्टमी झूले, इस टाइप के अलग अलग आइटम्स हम लोगों को देने की कोशिश करते हैं. उसके बाद इन चीज़ों में करीब 10 साल से मैं इन्वॉल्व हूँ और मेरा इंटरेस्ट पहले से इन सब चीज़ों में रहा है. और जालना का मार्केट और जालना के लोग, इन लोगों ने हमें बहुत सपोर्ट किया है इन सब चीज़ों में. या वस्तू हस्तकलेतून साकारण्याची आवड असलेल्या श्वेता यांनी या कलेला व्यवसायाची जोड देत परिसरातील महिलांना या शोभेच्या वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण देत आपल्या व्यवसायातून रोजगार निर्मितीही केली आहे. आपल्या व्यवसायाला तंत्रज्ञानाची जोड देत त्यांनी संगणकावर हवी तशी डिझाईन्स बनवून ऑटोमॅटिक कटिंग मशीनवर त्याचे साचे बनवणं सुरू केल्यानं त्यांच्याकडील वस्तूंमध्ये विविधता आली आहे. नवनवीन डिझाईन्समुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात या वस्तू खरेदी करतात. आपल्या छंदाला व्यवसायाचं रूप देऊन त्याला तंत्रज्ञानाची जोड देत श्वेता यांनी स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे श्वेता पिपरिये या महिला नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत. अनंत साळी, दूरदर्शन बातम्यांसाठी, जालना. मंडळी, कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. लोकसभेच्या रणधुमाळीनंतर आता लक्ष विधानसभेवर. लोकसभेचा महाराष्ट्राचा पेपर होता तसा अवघड, विधानसभाही दिसते तशी आव्हानात्मक. कोण चढणार सत्तेचा सोपान, कोणाला करणार जनता मतदान? युती आघाडीचं गणित जमणार, तिसऱ्या आघाडीचं काय होणार? 5 वर्षांच्या प्रचंड राजकीय घुसळणीतून काय नवनीत निघणार? या सगळ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी, हे नानाविध पदर उलगडण्यासाठी वरिष्ठ